भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दिमाखदार स्वागत करण्यात आलं। मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनाच्या प्रांगणामध्ये मध्यरात्री भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला। ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एका चिमुकलीच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली। त्यांच्या या बलिदानामुळेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्यामुळे देशाविषयीच्या याच कृतज्ञ भावनेतून स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला तिरंगा झेंडा फडकवण्यात आला। या सोहळ्याला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभाग प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक, देशप्रेमी उपस्थित होते। दरम्यान शिवसेना भवनाच्या प्रांगणामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला। त्यानंतर ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नागरिकांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी रात्र वैऱ्याची असल्याचं सांगत स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच आपण मध्यरात्री ध्वजारोहण करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। तसंच कुणी कितीही प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवरती निशाणा साधला। सध्या दिवस तर वैऱ्यांचे आहेतच, मात्र आता रात्र सुद्धा वैऱ्याची आहे आणि रात्री सुद्धा जागत राहून आपल्यालाच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपण मध्यरात्री इकडे जमलेलो आहोत। कोणी किती प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही। याचं कारण स्वकीय असो किंवा परकीय असो, कोणाचे आम्ही गुलाम होणार नाही हा संदेश ज्यांना द्यायचा तो आज आपण देत आहोत। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यात मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाची ऐतिहासिक परंपरा यंदाही उत्साहात पार पडली। दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या परंपरेनुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंदनवाडी शाखेमध्ये खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं। देशभक्तीच्या वातावरणात शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। मनसे नेते राजेश चव्हाण आणि एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या वतीनं मुलुंडमध्ये मुंबईतील सर्वात मोठा स्वातंत्र्य दिन सोहळा मध्यरात्री उत्साहात साजरा झालाय। यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे आणि जेन्सी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। भारताचं संविधान आणि जंतर मंतर ही या सोहळ्याची संकल्पना होती। अमरज्योत प्रज्वलित करून माझी 5 मिनिटं माझ्या राष्ट्रगीतासाठी या उपक्रमाअंतर्गत मोठ्या संख्येनं नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रगीताचं गायन केलं आणि त्यानंतर देशभक्तीच्या वातावरणामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा उल्लेख भारताच्या भविष्याचे शिल्पकार असा केलाय। तसंच सार्वजनिक परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी संधीचं द्वार असतात अशा शब्दांमध्ये आपलं मत मांडलंय। राष्ट्रीय अभियानों को जनभागीदारी से आगे बढ़ाया जा रहा है। ये हमारे लोकतंत्र की प्रेरक उपलब्धि है। प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है। आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं। देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास ज्या वास्तूंनी जपला त्यापैकी एक असलेल्या दिल्लीतील इंडिया गेटनं आज तिरंग्याची शाल पांघरली आहे। आकर्षक रोषणाईमुळे या ऐतिहासिक स्मारकाच्या सौंदर्यात अधिकच भर पडलेली असून हे दृश्य प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अभिमानाची भावना जागृत करते। तसंच तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या इंडिया गेटची झलक पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील चांगलीच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जातोय। राजधानी दिल्लीतील संसद भवन देखील तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय। देशाच्या लोकशाहीचं प्रतीक असलेल्या या वास्तूवरील रोषणाईनं प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना अधिकच जागृत झाली। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी संसद भवनाची काही मनमोहक दृश्य। देशभरात भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। राजधानी दिल्लीतील विविध सरकारी इमारती आकर्षक रोषणाईनं सजल्यात। त्यामध्येच नवीन महाराष्ट्र सदन देखील तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघालेलं असून या रोषणाईनं दिल्लीतील नागरिकांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे।
भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोलकात्यातील ऐतिहासिक लोकभवन तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय. या ब्रिटिशकालीन वास्तूला केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंगी रंगांनी सजवण्यात आलेलं असून या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं. लोकभवनाचं हे मनमोहक रूप नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबईतील शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंत्रालय आणि विधानभवन तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघाल्यामुळे या वास्तूचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामध्ये न्हाऊन निघालेल्या या इमारती पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली असून अनेकांना या रोषणाईसमोर छायाचित्र काढण्याचं मोह आवरत नसल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय. तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या या ऐतिहासिक वास्तूचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय. तर इमारतीसमोर पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह देखील आवरत नाहीये असंच चित्र बघायला मिळतं. स्वातंत्र्याचा उत्सव केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक कानाकोपऱ्यात अनुभवायला मिळतो. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आकर्षक तिरंगा रोषणाईनं सजवण्यात आलंय. या रोषणाईमुळे इमारतीचं सौंदर्य अधिकच खुलत असून पाहणाऱ्यांच्या नजराही खिळून राहत आहेत. या मुख्यालयाच्या रोषणाईची खास झलक माझ्याच्या प्रेक्षकांसाठी. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका भवन आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवरती तिरंग्याच्या रंगांची रोषणाई करण्यात आल्यामुळे परिसरामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण झालंय. महापालिकेच्या विद्युत विभागानं विशेष नियोजन करून साकारलेल्या या रोषणाईचं नागरिकांकडून देखील कौतुक केलं जात असून स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका भवनाचं सौंदर्य अधिक खुलून दिसतंय. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय इमारती देखील तिरंग्याच्या विद्युत रोषणाईनं सजलेल्या असून संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघालाय. ही मनमोहक रोषणाई पाहण्यासाठी पालघरकरांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज देशभरामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात असून रायगड जिल्ह्यामध्ये देखील देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तिरंग्याच्या आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाले. तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या या शासकीय इमारतींमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालं. या विशेष सजावटीमुळे इमारतीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघालाय. रंगीबिरंगी रोषणाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी नागरिकांकडून देखील मोठी गर्दी केलेली आहे. या रोषणाईमुळे धुळेकरांच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अधिकच भर पडते. यवतमाळमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचं वातावरण निर्माण झालंय. जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या प्रमुख शासकीय इमारतींवरती तिरंग्याच्या रंगामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी तिरंग्याच्या प्रकाशामध्ये न्हाऊन निघालेल्या या इमारती नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरात देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळत असून विविध शासकीय आणि सार्वजनिक इमारती आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलेल्या आहेत. आणि अशामध्येच भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरती आंभोरा देवस्थानाजवळील वैनगंगा नदीवरील भव्य स्टेट ऑफ आर्ट पुलावरील रोषणाई सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेते आहे. तिरंग्याच्या रंगांनी उजळलेला हा पूल आणि नदीच्या पाण्यावरती उमटणारं रोषणाईचं प्रतिबिंब पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक बीबी का मकबरा या वास्तूला आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगामध्ये उजळून निघालेल्या या ऐतिहासिक वास्तूचं मनमोहक रूप पाहण्यासाठी गर्दी होतीये. रत्नागिरीच्या धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील हटवाडी धबधबा तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईनं उजळून निघालाय. मानवनिर्मित असलेल्या या धबधब्यासह धामणसे, हटवाडी, पूल आणि सोमगंगा नदी परिसराला देखील आकर्षक विद्युत रोषणाईत सजवण्यात आलाय. या मनमोहक दृश्यामुळे हा परिसर सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरलेला असून इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती इथले फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण तिरंग्याच्या आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालं. सध्या उजनी धरण 100% भरलेलं असून धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती धरणावरती करण्यात आलेली तिरंग्या रोषणाईमुळे परिसराचं सौंदर्य अधिक खुलून दिसतंय. तर हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण आकर्षक तिरंगा रोषणाईनं उजळून निघालं. सध्या धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं असून त्याचे 6 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. या दरवाजांमधून नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गासह तिरंग्याच्या प्रकाशामध्ये न्हाऊन निघालेलं धरणाचं विहंगम दृश्य नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय. रात्रीच्या वेळी धरण परिसरामध्ये देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं. निसर्ग आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम सध्या सिंधुदुर्गातील तिलारी धरणावरती पाहायला मिळतोय. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोडामार्ग इथल्या तिलारी धरणावरती आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. धरणातून नदीपात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी करण्यात आलेली तिरंगी रोषणाई परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर घालते. रात्रीच्या वेळी तिरंग्याच्या रंगांनी नटलेलं धरण आणि परिसराचं मनमोहक दृश्य देशभक्तीची भावना अधिक दृढ करते. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण परिसरात देशभक्तीच्या उत्साहानं कोयना धरण परिसर उजळून निघालाय. धरण व्यवस्थापनाकडून छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या वक्र दरवाजातून वाहणाऱ्या पाण्यावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहावर करण्यात आलेली सप्तरंगी रोषणाईमुळे कोयना धरणाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय. रात्रीच्या अंधारात धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि त्यावरती पडणाऱ्या प्रकाशाचं मनमोहक दृश्य पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिर आणि संपूर्ण परिसर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलाय. भक्ती आणि देशभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून या रोषणाईमुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडलेली आहे. तिरंग्याच्या रंगांनी नटलेलं विठुरायाचं मंदिर सध्या भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरतं. तामिळनाडूच्या कोइंबतूरमधील ईशा योग केंद्रातील 112 फूट उंचीची भव्य आदियोगी प्रतिमा तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघाली आहे. केशरी, पांढरा आणि हिरवा अशा रंगांच्या आकर्षक प्रकाश झोकात न्हाऊन निघालेली ही प्रतिमा राष्ट्रीय अभिमान आणि स्वातंत्र्याच्या भावनेचं प्रतीक ठरते. आदियोगाचा हा नेत्रदीपक नजारा भारताची एकता, देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा उत्सव अधिक अधोरेखित करत असून नागरिकांचं लक्षही वेधून घेतोय. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उत्साहानं सहभाग नोंदवला. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांसह निवासस्थानी तिरंगा फडकवत वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरती फोटो शेअर करत नागरिकांना हर घर तिरंगा अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. तसंच देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज साजरा होत असून स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत पोलीस अलर्ट देण्यात आलाय. मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे. या परिसरातल्या संशयास्पद हालचालींवरती पोलिसांची करडी नजर आहे. त्याचबरोबर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सुरक्षेच्या दृष्टीनं जीआरपी कडून प्रत्येक रेल्वे स्थानकावरती विशेष नजर ठेवण्यात येईल. मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या आणि तिथून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची अचानक तपासणी करण्यात येते. रेल्वे प्लॅटफॉर्मसह स्थानक परिसरामध्ये श्वान पथकांच्या मदतीनं कसून तपासणी करण्यात येते. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली आहे. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय. थेट व्यासपीठावरून राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारत मोदींची मिमिक्री केली. 13 ऑगस्टच्या नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि मोदींच्या भेटीवरती देखील टिप्पणी करण्यात आली. तर एका परदेशी महिला नेत्याला सार्वजनिक टीकेमध्ये ओढणं हे काँग्रेस किती खालच्या पातळीवरती गेली आहे असं दाखवतं असं म्हणत भाजपनं उत्तर दिलंय. इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया. अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस. फॉरेन पॉलिसी. एक चीज पूछ सकता हूँ? हाँ. मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था? I have not reached there yet. श्री राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे. या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला. या देशामध्ये अशी छचोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती. गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीनं वागत नाहीत. खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं? आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं असा देखील माझा सवाल आहे. आणि देशाचा प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री यांची संसद याच्यामध्ये संसदेच्या आवारामध्ये माकडं घेऊन जाणं, टिंगल करणं ही कुठली लोकशाही आहे? राहुल गांधी यांच्या वर्तनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केलाय. आजवर कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याला असं वागताना पाहिलं नाही असं म्हणत राजनाथ सिंह यांनी टीका केली आहे. नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी एवं भारत की विदेश नीति के प्रति जो टिप्पणी की है वो अत्यंत निम्न स्तरीय और निंदाजनक तो है ही, मुझे व्यक्तिगत रूप से बहुत ही पीड़ा देने वाली भी है. क्योंकि अपने लंबे राजनीतिक जीवन में मैंने किसी भी नेता प्रतिपक्ष को, चाहे वो सुषमा जी व अरुण जेटली जी रहे हों, अथवा अटल जी और अडवाणी जी रहे हों, अथवा अटल जी की सरकार में डॉक्टर मनमोहन सिंह जी और सोनिया गांधी जी रही हों, ऐसा अशोभनीय आचरण की कल्पना से परे था. और ऐसा आचरण भारत में स्वस्थ लोकतंत्र के लिए मैं मानता हूं कि एक गंभीर खतरे का संकेत है. राहुल गांधी जी के मन में प्रधानमंत्री जी के प्रति चाहे जितनी भी कुंठा भरी हो, परंतु ऐसी अभद्र टिप्पणी यह सर्वथा अस्वीकार्य है. राष्ट्रवादीतील पार्थ पवारांचा वरचष्मा पुन्हा एकदा समोर आलाय. वरिष्ठ नेत्यांचा विरोध डावलत पार्थ पवारांनी झिशा सिद्दीकींना पुन्हा मोठी संधी दिली आहे. आमदारकीनंतर आता सिद्दीकींच्या गळ्यामध्ये मुंबई अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र सिद्दीकींना अध्यक्षपद मिळाल्यास पक्षामध्ये नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. समीर भुजबळांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील 2 वर्षांपासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. तर पार्थ पवारांकडून आपल्या विचारांचा मुंबई अध्यक्ष नेमण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. बीड दौऱ्यातील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये आमदार धनंजय मुंडे बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसतात. त्यावरून काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवरती बोचरी टीका केली. काँग्रेसच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदेंनी उत्तर दिलंय. सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील. अजित पवारांच्या नेतृत्वाप्रमाणे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावरती माझा ठाम विश्वास आहे, असं मोठं वक्तव्य सयाजी शिंदेंनी केलंय. तुमचा अनुभव काय आहे किंवा या टीकेकडे कसं पाहता? जरा थोडं होतं अजितदादांचा जो उल्लेख होता किंवा दबक होतं. नाही, सुनेत्रताई पुरून उरतील सगळ्यांना, काही चिंता करू नका. धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय. तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसणाऱ्या चीनी कंपनीचे सीसीटीव्ही सरनाईकांच्या आदेशानं बसवले, असा आरोप कैलास पाटील यांनी केलाय. या आरोपाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा केलाय. हा तुळजाभवानीचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न हा प्रत्येकाचा भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळं याबाबत आज उद्घाटनाचा घाट घातला जातोय. माझी विनंती आहे की उद्घाटन करण्याबद्दल आमचं मत काय नाही, परंतु उद्घाटन करण्याच्या आधी ह्या सुरक्षेबाबतीत जी शंका उपस्थित माझ्यासहित अनेकांनी केलेली आहे, ह्याचं स्पष्टीकरण गृहविभाग देईल का, पालकमंत्री देतील का, हे स्पष्टीकरण द्यावं. यातली वस्तुस्थिती काय आहे ते समोर जनतेसमोर आणावी, महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू भाविकांसमोर आणावी आणि मग उद्घाटन करावं. आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील. चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनी इस वक्त मैं मौजूद हूँ लाल किले में और लाल किले की प्राचीर से प्रधानमंत्री फहराएंगे तिरंगा, देश को करेंगे संबोधित। किस तरीके की इस वक्त की तस्वीरें आपको दिखा सकते हैं। देखिए किस तरीके से इस वक्त यहाँ तैयारी की गई है। तैयारियों में आपको जो है लाल किले की प्राचीर भी नजर आ रही है, जहां से प्रधानमंत्री को झंडा तिरंगा फहराना है। और कुछ इस तरीके की तस्वीरें इस वक्त लाल किले के पूरे मैदान में। इस बार का जो सीटिंग अरेंजमेंट भी काफी अलग नजर आ रहा है। पहले अमूमन इस तरीके के स्टैंड नहीं बने होते थे, लेकिन इस बार जैसे 26 जनवरी को स्टैंड बनाए जाते हैं, कुछ उसी तरीके के स्टैंड यहाँ पर भी बनाए गए हैं। और जो तस्वीरें हैं वो जो है पहले की तुलना में काफी अलग भी नजर आ रही है, क्योंकि अमूमन इस तरह के स्टैंड इससे पहले नहीं बनते थे। लेकिन इस बार जो है क्योंकि 150वां जो है वर्ष है वंदे मातरम का, उसको लेकर के जो है खास तैयारियां की गई हैं। उसके अलावा जो लाल किले की प्राचीर के ठीक सामने जिस तरह के स्टैंड बनाए गए हैं, जो तमाम लोग हैं इस वक्त सैकड़ों की संख्या में जो लोग हैं वो सुबह से यहाँ पर पहुंच गए थे। और अब जो है इंतजार किया जा रहा है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कि वो किस तरीके से देश को संबोधित करते हैं, क्या संदेश देते हैं युवाओं को लेकर के, 2047 के भारत को लेकर के और सरकार की योजनाओं को लेकर के। तो देश पूरी तरह से तैयार है, लाल किले की प्राचीर पूरी तरह से तैयार है देश के 80वें स्वतंत्रता दिवस, स्वाधीनता दिवस को मनाने के लिए, क्योंकि ये है गणतंत्र का जश्न। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज, दिल्ली। तर नवी दिल्लीतली ही दृश्य आपण पाहतोय। आज संपूर्ण भारतामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे आणि दरम्यान नवी दिल्लीमध्ये राजनाथ सिंहांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय। देश आज 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है और उस मौके पर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अब से थोड़ी देर के बाद में देश को संबोधन करने वाले हैं। मेरे पीछे आप देख सकते हैं कि ये जो लाल किले की
प्राचीर है वहाँ से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिरंगा झंडा फहराएंगे और उसके बाद में राष्ट्रगीत होगा और राष्ट्रगान होगा और उसके बाद में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का संबोधन होगा। तकरीबन 7:18 पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाल किला पहुंचेंगे और यहाँ जो है वो तीनों सेनाओं के अधिकारियों, रक्षा मंत्री और रक्षा राज्य मंत्री के द्वारा उनको रिसीव किया जाएगा और उसके बाद में तकरीबन 7:30 बजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यहाँ तिरंगा झंडा फहराएंगे और 7:35 के आसपास जो है वो उनका संबोधन शुरू हो जाएगा। अगर इस कार्यक्रम की बात करें तो पहली बार यहाँ वंदे मातरम राष्ट्रीय गीत का गायन किया जाएगा और उसके बाद में फिर राष्ट्रगान का गायन होगा और उसके बाद में तमाम कार्यक्रम जो है वो शुरू हो जाएंगे। तकरीबन 5000 के आसपास जो है विशेष अतिथि यहाँ बुलाए गए हैं, जिसमें कि जो है तमाम जो स्किल डेवलपमेंट्स जो जुड़े हुए लोग हैं वो हैं, उसके अलावा कैब टैक्सी ड्राइवर्स हैं, उसके अलावा अगर बात करें किसान हैं और अलग जो अन्य जो कई सारे जो सेक्टर्स हैं उनसे जुड़े हुए लोग भी यहाँ अतिथियों की लिस्ट में मौजूद रहेंगे। उसके साथ साथ अगर बात करें तो मैं आपको बता दूं कि इस जो पूरा कार्यक्रम है स्वतंत्रता दिवस का, उसकी थीम रखी गई है जो युवा शक्ति 2047 के विकसित भारत के लिए, यानी कि प्रधानमंत्री का पूरा फोकस जो है वो आज के संबोधन में कहीं ना कहीं युवाओं को लेकर होने वाला और किस तरह से देश को विकसित भारत बनाने के लिए 2047 का जो लक्ष्य है प्रधानमंत्री का, उसमें युवाओं की किस तरह से एक महत्वपूर्ण भूमिका हो सकती है। पवन गौड़, एबीपी न्यूज़, दिल्ली। जी के रहते हुए ये सब हुआ है तो हमारे लिए ये साल बहुत ही खास है, हम सबके लिए। आज का दिन जो है वो बहुत ही खास होने वाला है। कुछ युवा भी हैं, हम यहाँ से हम बात करने की कोशिश करेंगे। आप लोग युवा हैं, आप लोग आए हुए हैं यहाँ पर, क्या किस तरीके से आप लोगों के लिए खास है? युवा शक्ति की, जेनजी की बहुत बात है। प्रधानमंत्री मोदी के संबोधन में क्या सुनना चाहिए? भाषण देंगे वही सुनेंगे। हम लोग पहली बार आए हैं, पहली बार। आज तो बहुत खास है आप लोगों के लिए। हाँ, आज तो बहुत खास है। ठीक है, तो देखिए यहाँ पर ये जो मैं आपको महिमा तस्वीरें दिखा रहा हूँ, यहाँ पर बड़ी संख्या में जो महिलाएं हैं और इसके अलावा पुरुषों की जो लाइन है वो भी यहाँ पर लगी हुई है और हर पुरुष को यहाँ पर, यानी कि कोई भी विजिटर हो, उसको जाने से पहले इस तरीके से जो चेकिंग है वो चेकिंग की भी तस्वीरें हम आपको एक बार दिखा दें कि किस तरीके से यहाँ पर पूरी तरीके से थॉरो चेकिंग जो है वो की जा रही है। सिर्फ और सिर्फ फोन ही अंदर ले जाने की इजाजत है, इसके अलावा और किसी तरीके की कोई इलेक्ट्रॉनिक गैजेट ले जाने की इजाजत जो है वो नहीं दी जा रही है। आता लाल किल्ल्यावरती हळूहळू दाखल होत आहेत आणि अनेक विद्यार्थी देखील एनसीसी कॅडेट देखील दाखल झालेले आहेत। तीच ही दृश्य आपण पाहतोय। विशिष्ट अशी आसन व्यवस्था यंदा या लाल किल्ला परिसरामध्ये या सगळ्याच जणांसाठी करण्यात आलेली आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना जवळपास 5000 व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि याच सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी काहीच वेळामध्ये या परिसरामध्ये दाखल होतील आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडेल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करतील। मात्र त्याआधी राजघाटावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन होईल। त्या ठिकाणी महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ला परिसराकडे रवाना होतील आणि दरम्यानची लाल किल्ला परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि यंदाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे वंदे मातरम या गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याचाच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती सध्या असताना दिसून येतोय। ही विशिष्ट अशी वंदे मातरम शब्द लिहिलेली आकृती देखील या विद्यार्थ्यांच्या मार्फत काढण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं जय्यत अशी तयारी लाल किल्ल्यावरती करण्यात येतेय। यंदा प्रथमच वंदे मातरम हे देखील लाल किल्ल्यावरती गायलं जाणार आहे। स्वातंत्र्य दिनी वंदे मातरम यंदा प्रथमच अगदी सुरुवातीलाच लाल किल्ल्यावरती गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीताचं गायन होईल। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल आणि या सगळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करतील। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संबोधनामध्ये नेमके काय काय मुद्दे मांडतात, कोणत्या विषयांवरती बोलतात आणि एकूणातच भारतासंबंधीची काय माहिती देतात, या सगळ्याच गोष्टींकडे आपलं लक्ष असणार आहे। आज संपूर्ण देशभरामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय। खरं तर आज संपूर्ण देशभरामध्ये
आकर्षक अशी विद्युत रोषणाई असेल, त्याबरोबर संपूर्ण देश हा तिरंगी रंगामध्ये नटलेला दिसतोय आणि दरम्यानची रायगडमधली दृश्य आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं विविध धरणं असतील, त्याचबरोबर शासकीय इमारती असतील, यांना अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आजच्या या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे आणि याच उत्साहामध्ये भर पडतीये ती अशा पद्धतीच्या या सगळ्या इमारतींवरील आकर्षक अशा विद्युत रोषणाईची. आणि याच तिरंगी रंगामध्ये आज संपूर्ण परिसर, संपूर्ण राज्य, संपूर्ण देश हा न्हाऊन निघाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नवी दिल्लीतली रात्रीची हे दृश्य आपण पाहतोय. तर नवी दिल्लीमधील स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. यावेळी जरांगेंनी बावनकुळेंवरती वैयक्तिक टीका केली, त्यामुळे काल बावनकुळे भावूक झाले. आपलं व्यंग करून, टिंगल टवाळी करून न्याय मिळाला असेल तर जरूर करा, असं बावनकुळे म्हणाले. यावरती जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळे मराठ्यांच्या नादाला लागल्यानं रडकुंडीला आले, असं जरांगे म्हणाले. तसंच 28 ऑगस्टच्या आत चूक दुरुस्त करा, रद्द केलेली प्रमाणपत्र वैध करून पुन्हा द्या, आम्ही व्यंग करणार नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय. माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर, चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. खरं तर मी कधी वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही. खरं तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही. पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाले मला माहिती नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळं आला. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांचं ऐकून. तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखीनही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही, ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजेत. कारण तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं, मला सुद्धा. मी रात्री बघितलं ते. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणादिनी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघात प्रवण क्षेत्रावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. आणि यानंतर पुन्हा एकदा थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये. आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय आणि लाल किल्ला परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. लाल किले के प्राचीर के ठीक सामने नेशनल फ्लैग गार्ड के जवान बैंड की सुमधुर धुन पर अपनी निर्धारित जगह लेने के लिए पहुंच रहे हैं. अनुशासित अंदाज में आज देश एक नई करवट ले रहा है. पिछले वर्षों में जो बदलाव हुए हैं वो अपने आप में नए हैं, अनुपम हैं, अनूठे हैं. ये सकारात्मक बदलाव है. यहाँ समाज का सबसे कमजोर तबके का आदमी भी खुद में बदलाव महसूस कर रहा है. यहाँ अब एक नई उम्मीद है, कुछ बेहतर कर दिखाने का जज्बा है, आगे बढ़ने का जोश है और सफलता का परचम फहराने का बुलंद हौसला है. और अब हम केवल उपभोक्ता से उत्पादक यानी मैन्युफैक्चरर बनने की ओर अग्रसर हैं. And as we celebrate the spirit of freedom here at the Red Fort, it is fitting to reflect on one of the defining chapters of India's growth. Our journey as a country has been truly remarkable. From being a consumer of global protein